नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आत्ता संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत. तर मला दादरला जायचं आहे. मित्राला बोललो मी, म्हटलं मला अंधेरी स्टेशनला सोड, म्हटलं तिथून मला दादरला जायचं आहे, कारण की तिथूनच आपल्याला लोकल पकडायची आहे. तुम्हाला तर माहिती आहे, आता भरपूर गावी वगैरे फिरून झालेत. 10-12 दिवसाची सुट्टी होती, ती आपली सुट्टी वगैरे संपली. आता गावी गेलो तर गेलो, त्रिशू पण आजारी पडली, ते पण तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितला. त्रिशूला ते सुरतमध्ये दवाखान्यात घेऊन गेलो होतो ते. तर गायत्री आणि त्रिशू अजून सुरतलाच आहेत मित्रांनो. चला म्हटलं आता संध्याकाळची वेळ, तर दादरला जाऊया म्हटलं फिरायला. तर मित्रांनो, आता इथं अंधेरी स्टेशनला आलो आहे. आता इथं अंधेरी स्टेशनवरनं एक फास्ट लोकलचं रिटर्नचं तिकीट काढतो मित्रांनो. तिकीट एकच असो, फास्ट असो किंवा स्लो लोकल असो. चला तिकीट वगैरे काढून झालं आहे आता आपल्याला. आता इथूनच फास्ट लोकल पकडायला लागेल, कारण की स्लो लोकलने ना 4-5 स्टेशन लागतात. एक असं डायरेक्ट अंधेरी टू दादरलाच थांबते मित्रांनो ही फास्ट लोकल. आणि गर्दी तर एवढी काही नव्हती मित्रांनो, कारण की इकडे चर्चगेट साईडला जाणाऱ्या गाड्यांना एवढी संध्याकाळच्या टायमाला गर्दी नसते. चला तर इथं बरं वाटलं जरा. चला आता इथं दादर स्टेशनला आलो. इथं बरीच मोठी भाजी मार्केट भरतं, ते पण तुम्हाला माहिती. इथं म्हणजे आता महानगरपालिकेने उठवलं वाटतं, नाही तर भरपूर मोठं मार्केट भरतं इथं कपड्यांचं वगैरे. चला आता इथून सरळ आपल्याला डायरेक्ट आता कुठे जायचं आहे, चैत्यभूमीला जायचं आहे मित्रांनो. कारण की बरीच वर्ष झालेत मी पण चैत्यभूमीला गेलो नाही. तर मला आता त्याच साईडला जायचं आहे. म्हटलं चला आता संध्याकाळच्या वेळेने जवळच आहे म्हटलं, तर जाऊन येऊया म्हटलं. तर इथं चैत्यभूमीला ते बघा तुम्ही, अशोक स्तंभ पण बघू शकता, तो चैत्यभूमीचा गेट पण बघू शकतात मित्रांनो. सुंदर असं कोरीव काम दिसतंय, ते तुम्हाला जवळनं थांबते कोरीव काम पण दाखवतो तुम्हाला. सुंदर असा गेट बनवला आहे मित्रांनो, एकदम असा म्हणजे खूपच भारी वाटतंय ते गेट बघूनच. अजून तर आपल्याला आतमध्ये पण जायचं आहे. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आलो आहे. गायत्री आणि त्यांना पण घेऊन यायचं आहे इकडे, त्रिशूला पण घेऊन यायचं आहे. परत माझे आई पप्पा ते आलेत, किंवा गायत्रीचे पण मम्मी पप्पा आलेत ना, त्यांना पण इकडे घेऊन यायचं आहे. जवळच आहे मित्रांनो, मला काय नाही, फक्त अर्धा एक तास लागत असेल कदाचित मला अंधेरीवरनं इकडे येण्यासाठी. चला तर म्हटलं संध्याकाळची वेळ, तर जाऊया म्हटलं आपण. आणि असं नाही मित्रांनो, इकडे फक्त शनिवारची गर्दी असते, रविवारची गर्दी असते असं नाही बाबा. जेव्हा म्हणजे भरपूर गर्दी असते, तुम्ही जिकडे पण बघणार तिकडे गर्दीच गर्दी असते मित्रांनो. तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवायच्या, ते गार्डन वगैरे, परत समोरच असं बीच वगैरे, ते पण तुम्हाला दाखवणारच आहे मी. तोपर्यंत आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया तिथं, कारण की आतमध्ये मेन म्हणजे मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे मित्रांनो. तरी मी त्यांची परमिशन घेऊनच तिथं शूट वगैरे करणार आहे. असं नाही की बाबा न परमिशन घेऊन आपण शूट वगैरे काय करणार नाही तिथं. म्हणजे संध्याकाळचा टाईम आहे मित्रांनो, तर सूर्यास्त पण होणारच आहे. तर आता इथं बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्ण तिथं जर्नी दाखवलेली आहे मित्रांनो. तिथं ते चवदार तळे वगैरे ते पण दाखवलं आहे. परत संविधानचं वगैरे लिहिलं होतं त्यांनी त्या टायमाचं पण त्यांनी, म्हणजे अशी कलाकृती तिथं एकदम चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे मित्रांनो तिथं. चला तर आता आता आतमध्ये जाऊया आपण. समोरच असं एकदम गार्डन वगैरे आहे, ते गार्डन पण खूप भारी आहे. आणि समोरच काहीतरी डाव्या बाजूला पण स्मशानभूमी आहे मित्रांनो, तिथं जवळच आहे स्मशानभूमी पण. आणि परत इकडे म्हणजे फोटोशूट करायचा राहिला ना, तर इथं बाहेरच आपण फोटोशूट करू शकतो, आतमध्ये अलाउड नाही फोटोशूट वगैरे करण्याचं. चला तुम्हाला पण आतमध्ये दाखवतो कुठल्या प्रकारे असतं काय नाही. बाबासाहेबांची मूर्ती वगैरे इथं 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस असतो मित्रांनो. तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर खूप म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी असतात. आपण कॅन्डल्स वगैरे घेऊन पण इथं लावू शकतो मित्रांनो. तर इथं कॅन्डल्स वगैरे लावू शकतो, अगरबत्ती वगैरे अलाउड नाही आहे मित्रांनो. इथं कॅन्डल्स वगैरे लावू शकतो आपण. त्याच्यानंतर इथं म्हणजे खूप असं शांततेचं वातावरण ठेवायला लागतं मित्रांनो. जास्त म्हणजे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे ते अलाउड नाही आहे. मी फक्त आपले तिथं जे सिक्युरिटी होते ना त्यांना विचारलं, म्हटलं माझं यूट्यूब चॅनल त्याच्यासाठी मला व्हिडिओ बनवायचा आहे म्हटलं. तर त्यांनी मला थोडी परमिशन दिली मित्रांनो, ते बरं झालं. त्यांना थँक्यू बोलू इच्छितो मी. इथं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण फॅमिलीबद्दल इथं बॅनर लावला आहे मित्रांनो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलं वगैरे, परत त्यांची पुढची जी पिढी आहे ना, सगळे इथं बॅनर लावलेलं आहे मित्रांनो त्यांचा. तर तुम्ही इथं बघू शकतात. तर म्हणजे समोरच असं गार्डन वगैरे आहे, समोरच समुद्र आहे, त्या गोष्टी पण तुम्हाला मी दाखवणारच आहे. प्रत्येक गोष्टी आता आलोच आहे एवढ्या लांब. तुम्ही पण म्हणत असतील की यार काय तेच तेच घरामधलेच व्हिडिओ असतात, भूषणचे घरामधलेच असतात. तर चला म्हटलं आता चैत्यभूमीला जाऊया म्हटलं. गौतम बुद्धांची पण सुंदर अशी मूर्ती आहे गार्डनमध्ये मित्रांनो. परत हे भिक्षू लोकांसाठी पण इथं राहण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे त्यांच्यासाठी.
तर इथं समोर बघा म्हणजे स्पेशल फोटोशूटसाठी आहे मित्रांनो. इथं फोटो वगैरे काढू शकतात, पण आतमध्ये नाही फोटो काढू शकत तुम्ही. आता भारतामधनं बरेच लोक इथं येतात मित्रांनो. पुस्तकं तर बघायलाच नको तुम्ही. एवढे सुंदर सुंदर पुस्तकं आहेत मित्रांनो. सर्व जाती धर्माची पुस्तकं तुम्हाला इथं बघायला भेटणार मित्रांनो. भारताचे संविधानपासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे जे लिहिलेलं पुस्तक आहेत, सर्व पुस्तकं तुम्हाला इथं भेटणार आहेत. म्हणजे एकदम ज्ञानाचा एकदम पूर्ण भंडारच तुम्हाला इथं भेटणार आहे मित्रांनो. पुस्तकं भरपूर आहेत. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते पुस्तक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर महात्मा ज्योतिबा फुले तर गौतम बुद्धांपर्यंत सर्व पुस्तकं तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो. आणि काही नाही, मुंबईला तुम्ही आलेत ना, गेट ऑफ इंडिया वगैरे तिकडे जातातच ना फिरायला, तर एक फेरी म्हणजे इकडे पण येऊन जात जा मित्रांनो. इकडे पण एक फेरी मारा, तुम्हाला खूप भारी वाटेल इकडे आल्यानंतर. हे बघा म्हणतं आपलं गौतम बुद्धांच्या मूर्त्या वगैरे पण आहेत. परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण मूर्त्या वगैरे आहेत. त्याच्यानंतर ते ब्रेसलेट वगैरे ते पण आहे. परत ते गळ्यामध्ये आपण घालतो ते लॉकेट वगैरे पण भेटणार तुम्हाला. आणि बरेच आहेत फ्रेम वगैरे पण आहेत. ज्यांची नवीन वगैरे घरं बांधली असतील ना, त्याच्यात तिथं फ्रेम वगैरे लावायसाठी पण तुम्हाला फोटो वगैरे भेटतील. म्हणजे भरपूर वस्तू का भेटतात मित्रांनो इकडे. म्हणजे थोडेफार ठीक आहे, कॉस्टली असणार थोडंफार, जास्त एवढं पण काही कॉस्टली नाही आहे, थोडेफारच असणार. जे आपल्याला म्हणजे मार्केटमध्ये वस्तू जी 500ला भेटते ते 600 किंवा 700 रुपयाला भेटेल. 100-150 रुपयाचा फरक आहे मित्रांनो. पण खूप साऱ्या अशा मूर्त्या पण आहेत, खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत जे की आपल्या घरामध्ये आपण ठेवू शकतो मित्रांनो. खूप म्हणजे खूप भारी आहे तिथं. परत गौतम बुद्धांचे पण फोटो आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहेत. ते तुम्हाला सर्व इथं म्हणजे भेटून जातील मित्रांनो. त्याच्यानंतर ते काय टी शर्ट वगैरे ते आपण बऱ्याच गोष्टी भेटतात. तर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला त्या सर्व गोष्टी तर समजूनच जाणार आहेत. तुम्ही नक्की इकडे भेट द्या मित्रांनो. चैत्यभूमी दादर स्टेशनवरनं काही नाही मित्रांनो, चालत जायला फक्त 10 मिनटं लागतात. 10 मिनटामध्ये तुम्ही चैत्यभूमीला पोहोचून जाणार. काही स्टेशनवरनं निघालेत ना, डायरेक्ट तुम्ही सरळच रस्ता डायरेक्ट चैत्यभूमीला, कुणाला विचारायची पण आवश्यकता नाही आहे. म्हणजे एवढं भारी वाटतं इकडे. हे बघा टी शर्ट वगैरे पण आहेत तिथं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सिग्नेचरचे पण टी शर्ट तुम्हाला भेटणार इथं. त्याच्यानंतर तुम्ही इथं आल्यानंतर ना एक तरी मूर्ती तर घेऊनच जाणार मित्रांनो. एक फ्रेम वगैरे फोटो वगैरे घेऊनच जाणार. कारण की एवढं सुंदर असं मूर्त्या वगैरे आहेत मित्रांनो. परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो वगैरे आहेत. चला तर म्हटलं, मला तर बऱ्याच वर्षानंतर असं वाटत होतं की जाऊया. तर आज म्हटलं चला जाऊया, म्हटलं संध्याकाळचं पण वातावरण बघूया, म्हटलं कसं असतं काय नाही चैत्यभूमीचं. म्हटलं हे बघा तुम्ही बघू शकता, समोर डायरेक्ट समुद्राच्या लाटा डायरेक्ट त्या भिंतीपर्यंत येतात मित्रांनो. आणि समोर जे असं गार्डन टाईप बनवलेलं आहे, मस्त वाटतं इकडे. पण बरेच लोक येतात इथं पण बरेच. म्हणजे जर तुम्ही शनिवार रविवारी पण आलेत ना मित्रांनो, त्या दिवशी कसं पूर्ण मुंबईला सुट्टी असते, तर एवढी लोक येतात ना मित्रांनो, इथं चालायला सुद्धा जागा नसते, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते इथं. पण तुम्ही या नक्की या. मी तर तुम्हाला एकच सांगेल, तुम्ही जर मुंबईला आलेत ना, तर इकडे दादरला तुम्ही नक्की या मित्रांनो. चैत्यभूमीला नक्की भेट द्या तुम्ही. खूप आज भारी वातावरण आहे मित्रांनो इकडे आल्यानंतर. तुम्ही जर 6 डिसेंबरला जर आलेत ना, महापरिनिर्वाण दिवशी, तुम्हाला इथं चालायला सुद्धा जागा भेटत नाही मित्रांनो. एवढं भारतातनं लोक येतात इथं. एवढे भारतातनं म्हणजे ना, तुम्ही विचार पण करू शकत नाही की एवढी गर्दी असते मित्रांनो इथं. आणि नियोजन एकदम चांगल्या प्रकारे केलेलं असतं. 6 डिसेंबरला जर आलेत ना तुम्ही, नियोजन म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे, कुणाचीच गैरव्यवस्था होत नाही मित्रांनो इथं. तर तेच हे बघा म्हणजे एकदम महाकाय समुद्र आहे. समुद्राच्या बाजूलाच असं ते चालेल मित्रांनो. चला जाऊया आता घरी आपण. खूप भारी वाटलं इकडे आल्यानंतर. म्हणजे आता ऑफिसमधनं निघालो मी तेव्हा 5:30 वाजता निघालो. म्हणजे इथं 6 वाजेपर्यंत पोहोचून गेलो मी. मला ती फास्ट ट्रेन भेटून गेली म्हणून खूप भारी वाटलं इकडे आल्यानंतर. ते सूर्यास्त अजून व्हायला टाईम आहे म्हणजे. तर म्हटलं चल जाऊया आता घरी पण जायचं आहे, कारण की मला आता तिथून अंधेरीवरून परत मेट्रो पकडून जायचं आहे घरी. तर संध्याकाळचा टाईम होता. चला म्हटलं आता गायत्री आणि त्रिशू पण नाही आहे घरी, तर जाऊया म्हटलं आपण. खूपच भारी वाटलं इकडे आल्यानंतर. म्हणजे थंड असं वातावरण आहे मित्रांनो इकडे. एवढी गरमी होती, आता संध्याकाळचा टाईम आहे म्हणून थंड वाटतंय. तसं म्हणजे समुद्र वगैरे जवळ आहे, तर त्याच्यामुळे मला तर वाटतं दुपारी पण आले तर थंडच वाटणार आहे. खूप भारी वाटलं. गार्डन वगैरे पण खूप भारी आहे. म्हणजे व्यवस्था तर एवढी भारी करून ठेवली ना मित्रांनो इकडे. खूप म्हणजे खूपच सुंदर असं वातावरण आहे. म्हणून तुम्ही कधी मुंबईमध्ये आलेत ना, तर इकडे दादरला तुम्ही चैत्यभूमीला नक्की भेट द्या मित्रांनो. एवढं सुंदर वातावरण आहे ना, तर नक्की भेट द्या. आणि आपण कुठल्या समाजाचे आहेत काय आहे हा विचार अजिबात मनामध्ये काही ठेवू नका. तर एकदम मन मोकळेपणाने या. इथं सगळ्यांसाठी ओपन आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या समाजाचे काय असं कोणीच काही इथं विचारत नाही, काय नाही बाबा. तुम्ही जाऊ शकतात बिनधास्त, दर्शन वगैरे घेऊ शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं.
परत इथं समुद्र वगैरे लहान लहान पोरांना इथं खेळण्यासाठी वगैरे आहे. तर मग खूप भारी असं वातावरण आहे. तर तुम्ही नक्की इकडे येऊ शकतात फॅमिलीसोबत. जर तुम्ही गेट ऑफ इंडिया परत आपलं चर्चगेट वगैरे बघायला येतच असतील तर इकडे पण नक्की या तुम्ही. खूप भारी वाटतं इकडे आल्यानंतर. चला आता मला पण जायचं आहे घरी. आता घरी कोणी नाही आहे तरी पण जायला लागेल लवकर, कारण की ट्रेन वगैरे परत ट्रेन तर काही नाही 12 वाजेपर्यंत असतात. तरी पण ऑफिसमध्ये बरंच थकलेलो आहे मी. पण म्हटलं चला तुमच्यासाठी दादर म्हणजे जवळच आहे अंधेरीवरनं मला. त्यासाठी म्हटलं चला आपले सबस्क्रायबरांना पण काहीतरी नवीन दाखवूया म्हटलं. तुम्ही पण तेच किचनमधले व्हिडिओ बघत असतील त्यासाठी म्हटलं चला जाऊया म्हटलं चैत्यभूमीला जाऊया. मला पण बरेच वर्ष झाले होते चैत्यभूमीला काय आलो नव्हतो मी. तर खूप भारी वाटलं इकडे आल्यानंतर. म्हणजे इथं आता गायत्री ते येतील ना त्या टायमाला मी नक्की येणार परत इथं चैत्यभूमीला. खूप भारी वाटतं इकडे. तर गायत्रीला आणि त्रिशूला पण नक्की घेऊन येणार मी इकडे. चालेल मित्रांनो, चला मी आता जातोय घरी आता, कारण की बराच वेळ झालेला आहे आता. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.